ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, शंकर भगवान एक दिवस हातामध्ये भस्म घेऊन, त्यांना भस्म कोणता लागायचा? मेलेल्या माणसाची, जिवंत माणसाची राख, आणि ते हातावर घेऊन आणि संजीवनी मंत्राचा जप करत होते. संजीवनी मंत्राचा जप करता करता त्या भस्मामध्ये काय होता? खडा होता. आणि त्या खडाचा झाला कोण? मुलगा तयार झाला. आणि मग तो मुलगा त्याच्यापुढं शंकरापुढं हात जोडून उभा राहिला, मी काय काम करू? बघा, पूर्वीचे जे मुलं होते ना, ते बापापुढे हात जोडून, मी आता काय काम करू? ब्रह्मदेवाने विष्णूपुढं हात जोडून राहिले, मी काय काम करू? आतापर्यंत जेवढे जेवढे होऊन गेले त्यांनी आज्ञा पाळली. आज आज्ञा कोणी पाळायला तयार नाही. आणि मग त्याला सांगितलं, बाबा तू मला दररोज भस्म आणून दे जाय. ताजा माणूस मेलेला असला त्याचं भस्म लागायचा, आता तो आणून द्यायचा. आणि त्यांनी एक दिवस काय बघितली? पार्वती बघितली. पार्वती खूप सुंदर होती. आणि त्यांनी काय केलं? शंकराच्या विरहित जे त्यांनी काय सांगितलं, बा आता मला भस्म मिळत नाही म्हणून, मग मला असा वर द्या का मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म होईल. तथाच तू. त्यांनी सगळं जग सपाटलं केलं. आणि मग शेवटी काय झालं? त्यांनी पार्वती जर मला मिळली तर बरं होईल. आणि त्यांनी शंकराच्या पाठीमागं लागला. शंकर पुढं, तो मागं. आणि मग पळता पळता मध्ये विष्णू आला. मग विष्णूनं काय केलं? शंकर याचं मोहिनीचं रूप धरलं. आणि मग आजचे राक्षस दारू, पैसा, सत्ता आणि स्त्री याच्याकडे काय मोहिले जातात. आणि मग म्हणे माझ्याशी लग्न कर. म्हणे तुझ्याशी लग्न करील, पण माझी एक अट आहे, मी जशी नाचल तसं नाचलं पाहिजे. म्हणे काय नाही, मी नाचायला तयार आहे. आणि मग त्यांनी डुगडगेवर हात ठेवला, कमरावर ठेवला, खांद्यावर ठेवला आणि डोक्यावर ठेवला. तो भस्म झाला. आणि मग ते रूप बघून शंकर तिकडं मोहिनीचं रूप बघितलं आणि शंकराचं वीर्य पतन झालं. आणि मग ते वीर्य पतन झाल्यानंतर ते वीर्य पुढं तामिळनाडूमध्ये तिकडं अष्टभैरवाचे मंदिर आहेत 8 ठिकाणी तामिळनाडूमध्ये. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे अष्टभैरव तयार झाले हे वेगळे. अष्टभैरव, सिद्धभैरव, काळभैरव. आणि मग ते मोहिनीचं रूप धरलं आणि संपूर्ण त्याला नाश केला. उन्मत्त राक्षसाचा नाश करणारी मोहिनी असती. जय भैरवनाथ.